मंडळी, शर्वरी निघाली अति हुशार. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता जानकी आणि ऐश्वर्या या दोघींनी मिळून एक प्लॅन केलेला असतो. तो म्हणजे असा, जानकी दरवाजा ओपन ठेवणार आणि बॅग पैशांची हाताशीच ठेवणार. ऐश्वर्या येऊन घेऊन जाणार, असा तो प्लॅन असतो. आणि तसंच होतं. एक मुलगी येते आणि बॅग घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आता जानकीला म्हणते, अगं जानकी, तू पैशांची बॅग ठेवणार होतीस ना, हाताशीच ठेवते असं म्हणाली होतीस. तू का बरं ठेवली नाहीयेस? मला कुठंच दिसली नाहीये. कुठे आहे बॅग? मग आता जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, तू असं का बोलत आहेस? मी बॅग तिथेच ठेवली होती आणि तू काल रात्री येऊन घेऊन पण गेलीस. मला जाग पण आली होती. तर ऐश्वर्या म्हणते, अगं असं काहीही झालेलं नाहीये, मी आलीच नाही. असं आता ऐश्वर्या जानकीला म्हणते. आणि जानकीला आता समजायला वेळ लागलेला नसतो की बॅग खऱ्या हातालाच लागली आहे. ती म्हणजे शर्वरी अति हुशार निघाली आणि स्वतः ती बॅग घेऊन फरार झाली. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, शर्वरीला ह्या दोघीजणी मिळून हरवू शकतात का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.